हॅलो एव्हरीवन. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, पीजी सॉफ्टेकचं सॉफ्टवेअर कसं वर्क करतं, त्यामध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत आणि आतापर्यंत आपण 3 सॉफ्टवेअर पाहिले, लीड मॅनेजमेंट, अकॅडमी मॅनेजमेंट, डायनामिक वेबसाईट. हे तिन्ही सॉफ्टवेअर कसे वर्क करतात ते सगळी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर आज आपण पाहणार आहोत पीजी सॉफ्टेकचं नेक्स्ट सॉफ्टवेअर इन्कम अँड एक्सपेन्स म्हणजेच इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कसं वर्क करतं. तर फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, पीजी सॉफ्टेकच्या लॉग इन पेजमध्ये काय काय आहे. पीजी सॉफ्टेक सिस्टीम ही मल्टी लेअर सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये सुपर ॲडमिन, ब्रांच, डिपार्टमेंट आणि स्टाफ हे चारही प्रकारचे ॲक्सेस तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातील. त्यानंतर पीजी सॉफ्टेकमध्ये कोणते कोणते वेब पोर्टल आहेत, अँड्रॉइड ॲप कोणते कोणते आहेत आणि iOS ॲप कोणते कोणते आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं पीजी सॉफ्टेकचं फर्स्ट सॉफ्टवेअर लीड मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय काय आहे किंवा लीड मॅनेजमेंट सिस्टीम कशी वर्क करते. तर फॉर एक्झाम्पल तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये एखादी लीड आली तर लीडचा तो पूर्ण ट्रॅक तुम्ही कसा करणार, म्हणजे ती लीड इन्क्वायरीमध्ये आल्यापासून ती लीड कन्वर्ट होईपर्यंत हा सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला एखाद्या सिस्टीममध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर हँडल करायचे असेल तर तुम्ही इथे लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. किंवा एका लीडवर तुम्हाला मल्टिपल वेळेस काम करायचं आहे किंवा मल्टिपल वेळेस त्या लीडवर तुम्हाला कॉल करायचा आहे, ते तुम्ही कसा करणार, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कशामध्ये पाहिली की पीजी सॉफ्टेकच्या लीड मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पाहिली. किंवा तुम्हाला एखादी लीड कुठल्या सोर्समधून आली आहे, कुठल्या कोर्समधून आली आहे, हा डेटा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही इथे लीड मॅनेजमेंट सिस्टीमचा इथे यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहिलं अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर पाहिलं. अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं की अकॅडमीमध्ये काय काय असतं, ॲडमिशन कशी मॅनेज केली जाईल, स्टुडंटची अटेंडन्सचा डेटा कसा ठेवला जाणार, त्याच्या टीचर मॅनेजमेंट कशी असणार, त्याचा रिझल्ट कसा तुम्ही मॅनेज करणार आणि अटेंडन्स कुठल्या कुठल्याद्वारे तुम्ही इथे लावू शकणार. अटेंडन्सचे 2 प्रकार आहेत इथे. अटेंडन्स तुम्ही फेस रेकग्नायझेशन थ्रू लावू शकता किंवा टीचर त्याच्या बॅचनुसार किंवा क्लासरूमनुसार ती टीचर त्याच्या स्टुडंटची अटेंडन्स मार्क करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कशामध्ये पाहिली तर अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये पाहिली. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर काय पाहिलं, डायनामिक वेबसाईट. तुम्हाला तुमच्या स्कूल किंवा कॉलेजची एखादी वेबसाईट क्रिएट करून हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या स्कूल आणि कॉलेजची वेबसाईट इथे क्रिएट करून हवी असेल तर तुम्ही इथे डायनॅमिक वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन किंवा अकॅडमीचा इथे डेटा भरणार. त्यामध्ये तुमचा कोर्सचा डेटा, फॅकल्टीचा डेटा, टॉपर्सचा डेटा, तुमच्याकडे जे जे काय इव्हेंट आहे तो डेटा, हा सर्व डेटा इथं तुम्ही भरून ॲट लास्टमध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तुमच्या स्कूल आणि कॉलेजची इथं इन्फॉर्मेशन किंवा वेबसाईट तुम्हाला इथं क्रिएट करून मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहिलं की वेबसाईट URL तुम्हाला वेबसाईटमध्ये कशी क्रिएट करायची आहे. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनच्या नेमनुसार इथं वेबसाईट क्रिएट करणार आणि तुम्हाला ॲट लास्ट सगळी इन्फॉर्मेशन जशी तुम्ही तुमच्या अकॅडमीची भरून तुम्हाला ॲट लास्ट इथे तुमच्या अकॅडमीची किंवा स्कूल कॉलेजची इथं वेबसाईट क्रिएट करायला मिळेल. त्यानंतर तिथे काय काय दिसणार, कोर्सचा डेटा दिसणार, फॅकल्टीचा डेटा दिसणार, कुठले कुठले अवॉर्ड्स आहेत, तुमच्याकडे कुठले कुठले फंक्शन झाले, तुमच्या कंपनीचं विजन मिशन काय आहे, तुमच्या कोणते कोणते जॉब प्रोव्हाइड आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या वेबसाईटमध्ये अपडेट करून मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं की एखादा टीचर असेल तुमच्या कॉलेजमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये अकॅडमीमध्ये टीचर असेल, त्याची सॅलरीची कॅल्क्युलेशन जर तुम्हाला ठेवायचं असेल, त्याची मंथली सॅलरीचं किंवा आवरली सॅलरीचं कॅल्क्युलेशन किंवा तुमच्या टीचरचं पूर्ण सॅलरीचं कॅल्क्युलेशन इयरनुसार, मंथनुसार किंवा डेनुसार तुम्हाला इथं ठेवायचं असेल तर तुम्ही पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा इथं यूज करू शकता. त्यामध्ये पेरोल मॅनेजमेंटमध्ये काय आहे, मंथली सॅलरीचा हिशोब, आवरली सॅलरीचा हिशोब, टीचरचा मॅनेजमेंट, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत पीजी सॉफ्टेकचा नेक्स्ट सॉफ्टवेअर इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट म्हणजेच इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज काय आहे, तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा क्लासेसमध्ये किती इन्कम झाला आहे किंवा तुमचा किती एक्सपेन्स आहे, हा सर्व डेटा तुम्हाला जर सिस्टीममध्ये हँडल ठेवायचा असेल किंवा सिस्टीममध्ये मॅनेज करून ठेवायचा असेल तर तुम्ही या सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. आता इथे डॅशबोर्डमध्ये इथे दिसतोय फॉर एक्झाम्पल इन्कमचा डेटा दिसतोय, एक्सपेन्सचा डेटा दिसतोय, सेविंगचा डेटा दिसतोय, पेंडिंग इन्कम अँड एक्सपेन्सचा डेटा दिसतोय आणि टोटल तुमचा किती इन्कम झाला आहे आणि टोटल किती एक्सपेन्स आहे, हा सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला तुमच्या अकॅडमीची इथं ठेवायची असेल तर तुम्ही इथे इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरला यूज करू शकता.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आज ह्या महिन्यामध्ये माझ्या कंपनीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये एवढा एक्सपेन्स झाला, हा तुम्हाला जर ठेवायचा आहे सॉफ्टवेअरमध्ये तर तुम्ही इथे या सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. तर आता फर्स्ट आपण मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला PG सॉफ्टटेकचं कोणतंही सॉफ्टवेअर जर वापरायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट सेटिंगमध्ये जाऊन ऑल इन्फॉर्मेशन इथं भरणं मॅन्डेटरी आहे. तर आपल्याला इथे इन्कम अँड एक्सपेन्समध्ये सेटिंगमध्ये काय काय फील्ड्स आहेत, तर कॅटेगरी ते इन्कम अँड एक्सपेन्सची काय आहे ती भरायची आहे. कॅटेगरीमध्ये असतं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीचं रेंट असणार किंवा मेंटेनन्स असणार, कुठलं सॉफ्टवेअरचं कुठलं बिल आहे, लोकांची सॅलरी आहे, ही कॅटेगरी इथं तुम्ही भरणार. त्याच्यानंतर तुम्हाला युजर क्रिएट करायचा आहे इन्कम अँड एक्सपेन्समध्ये. आता कॅटेगरीमध्ये आपण इथे भरली कॅटेगरी फॉर एक्झाम्पल कॅटेगरी आपण इथे ॲड केली, ॲड झाली कॅटेगरी सक्सेसफुली. इथे तुम्हाला चार्टमध्ये काय बघायला मिळतं, टोटल कॅटेगरी तुमच्याकडे किती झालेल्या आहेत. इथे तुम्हाला वरती टोटल कॅटेगरीचा काउंट पूर्णपणे दिसेल. त्यानंतर तुमची कॅटेगरीची ID काय असेल, त्याचा नेम तुम्ही काय दिलेला आहे. तो जर तुम्हाला कॅटेगरी एखादी एडिट पण डिलीट पण करायची असेल, इथे तुम्हाला तो पण ऑप्शन्स दिलेला आहे. एखादी कॅटेगरी तुम्हाला वाटलं एडिट करायची आहे किंवा डिलीट करायची आहे, फॉर एक्झाम्पल आपण ही कॅटेगरी आता एडिट करूया. आपली ही कॅटेगरी पूर्णपणे एडिट झाली सक्सेसफुली. एखादी कॅटेगरी वाटली तुम्हाला आता मला ही कॅटेगरी नको आहे, मला ही कॅटेगरी डिलीट करायची, इथे डिलीटचा पण ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तुम्ही इथे कॅटेगरी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार डिलीट करू शकता. सेम तसंच आपल्याला युजर पण क्रिएट करायचा आहे इन्कम अँड एक्सपेन्समध्ये. युजरचं जेव्हा युजर क्रिएट करणं तेव्हा आपल्याला 4 फील्ड्स भरणं मॅन्डेटरी आहे. युजरचं नेम, युजरचा फोन नंबर, त्याचा ईमेल, ही 3 गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी आहे. युजरचं नेम आपण आता इथे भरणार काय आहे ते, फोन नंबर टाकणार त्याचा काय आहे ते, आणि त्याचा ईमेल. या 3 गोष्टी भरून तुम्ही तुमचा युजर इथे क्रिएट करणार. युजर क्रिएट झालं सक्सेसफुली. सेम इथे तुम्हाला पूर्ण टोटल किती युजर आहेत तुमच्या या डेटामध्ये ते टोटल काउंट इथं वर दिसतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये युजरचा नेम दिसतंय, त्याचा फोन नंबर काय आहे तो दिसतोय, आणि त्याचा ईमेल काय आहे तो दिसतोय. ही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला एडिटसुद्धा करता येईल आणि डिलीटसुद्धा करता येईल. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे, इन्कम अँड एक्सपेन्सच्या सेटिंगची आहे. त्यानंतर तुम्ही सेटिंगमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन भरली, त्यानंतरच तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये एखादा इन्कम अँड एक्सपेन्सचा डेटा भरू शकता. आता इथे इन्कम अँड एक्सपेन्स जर तुम्हाला PG सॉफ्टटेकच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करायचा असेल तर एवढ्या फील्ड्स तुम्हाला लागणार. टाईप काय आहे, म्हणजे इन्कमसाठी डेटा हा आहे का किंवा एक्सपेन्ससाठी डेटा आहे. युजर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. जो युजर तुम्ही सिलेक्ट इथे भरला आहे सेटिंगमध्येच, त्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला युजरची आपोआप इथे फेच केली जाईल. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जो सेटिंगमध्ये युजर भरला आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे, कोणत्या डेटला तुम्ही इन्कम ॲड करताय किंवा एक्सपेन्स ॲड करताय. त्याची कॅटेगरीसुद्धा आपण सेटिंगमधून भरली आहे, ती फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. पर्टिक्युलर कशासाठी तुम्हाला तो इन्कम अँड एक्सपेन्स हवा आहे, त्याची अमाऊंट काय आहे, GST आणि TDSचं कॅल्क्युलेशन्स पण आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. टोटली अमाऊंट त्याच्या कॅल्क्युलेशन GST आणि TDSच्या कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला इथे टोटल तिथे काउंट करून मिळेल. पेमेंटचा स्टेटस त्याचा काय असणार आहे, इथे 3 टाईपचे पेमेंट स्टेटस दिलेले आहेत. इन्स्टॉलेशनमध्ये आहे, कंप्लीट आहे आणि इन्कम रिफंडमध्ये आहे. आणि इथे रिमार्कचा पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. रिमार्क म्हणजे तुम्हाला काय नोट द्यायची आहे किंवा तुम्हाला त्या इन्कम अँड एक्सपेन्सचा काय रिमार्क द्यायचा आहे, ते क्लायंटनुसार किंवा त्या युजरनुसार तुम्ही इथे तो अपडेट ठेवू शकता. फर्स्ट आपण इन्कमचा डेटा भरूया. युजर सिलेक्ट करणार, इथे आपण काय भरला आहे सेटिंगमध्ये तो, डेट सिलेक्ट करणार, कॅटेगरी सिलेक्ट करणार, अमाऊंट टाकणार त्याची काय आहे ती, GST टाकला तर तुम्हाला GST नंबर इथे ॲड करायचा आहे, TDS टाकला तर TDSची अमाऊंट तुम्हाला पर्सेंट इथे ॲड करायचा आहे. त्या TDSच्या पर्सेंटनुसार आणि तुमच्या अमाऊंटनुसार इथं ऑटोमॅटिकली तुमची टोटल काउंट झाली. तुम्हाला पेमेंट स्टेटस काय ठेवायचं आहे, इन्स्टॉलेशन ठेवायचं आहे, कंप्लीट ठेवायचं आहे,
जर कंप्लीट ठेवलं तर पेमेंट मेथड काय असेल, कॅशमध्ये आहे, चेकमध्ये आहे, UPI मध्ये आहे किंवा बँक ट्रान्सफर आहे, आणि त्याचा ट्रान्झॅक्शन ID पण तुम्हाला इथे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर एक्सपेंस रिफंडमध्ये आहे. ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही इथे भरणार. तुम्हाला रिमार्क इथे काय ठेवायचं आहे, अमाऊंट ही पेंडिंग आहे किंवा अमाऊंट ही डन आहे. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे तो इन्कम अँड एक्सपेन्सचा रिमार्क टाकून तुम्ही तुमचा आत्ता इन्कमचा डेटा इथे फिल करणार. आपला इन्कम ॲड झाला सक्सेसफुली. त्याचप्रमाणे आपण आता इथे इन्कमचा डेटा भरूयात. युजर सिलेक्ट करूयात, डेट सिलेक्ट करूयात, कॅटेगरी सिलेक्ट करूयात, पर्टिक्युलर सिलेक्ट करूयात, अमाऊंट टाकूयात इथे काय हवी होती आपल्याला, आणि रिमार्क टाकूयात. यानुसार आपण आपला इन्कमचा डेटा भरला. आपला दोन्ही इन्कम आणि एक्सपेन्सचा डेटा, दोन्हीचा डेटा आपण इथे भरला. त्यानंतरच तुम्हाला जर पाहायचं आहे आपण जो डेटा भरला आहे, किती इन्कम भरलं आपण, किती इन्कम पेंडिंग आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे लिस्टमध्ये जाणार आणि तुम्हाला इथं तुमची अकॅडमीची किंवा स्कूल आणि कॉलेजची पूर्ण इन्कमचा आणि एक्सपेन्सचा डेटा इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथं तुम्ही फिल्टरिंग पण करू शकता. इथं तुम्हाला काय पाहायला मिळतं आहे, आता आपण पहिला डेटा भरला ऐश्वर्या नावाने, पहिला युजरचा इन्कमचा डेटा. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं डेट काय आहे, युजर कोणता आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, पर्टिक्युलर काय आहे, त्याचं अमाऊंट किती होती, GST आणि TDSचा डेटा पण इथं दिसतोय, टोटल अमाऊंट त्यानुसार पण इथं कॅल्क्युलेट झालेली आहे. कुठल्या स्टेटमध्ये तो डेटा आहे, कंप्लीटमध्ये आहे, पेंडिंगमध्ये आहे, त्याचा बिल टाईप काय आहे, रिसिट आहे, इनवॉइस आहे ते दिसतंय, त्याचा अमाऊंट काय आहे, स्टेटस काय आहे, इनकम्प्लीट आहे का पेंडिंग आहे, परत क्रिएटेड बाय कुठल्या ऑर्गनायझेशनमधून आहे ते इथे दिसतंय, पेमेंट मोड त्याचा काय आहे आणि ड्यू डेट काय आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला डेटा इथे पाहिला तर तुम्हाला त्याची पूर्ण रिसिप्टसुद्धा इथे जनरेट करून मिळेल PDF फॉर्मॅटमध्ये. रिसिप्टमध्ये पण तुम्हाला इनवॉइस नंबर इथे ऑटोमॅटिकली जनरेट झाला आहे, डेटसुद्धा तुम्हाला इथे दिसती आहे, बिल कोणाच्या नावाने आहे त्याचा ID, त्याचा मेल नंबर दिसतोय, टाईप काय, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, कॅटेगरी काय आहे, आणि पूर्ण GST TDS अमाऊंटची पूर्ण कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथे तुमची रिसिप्टसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या डेटाला फिल्टर करायचं आहे युजरनुसार, तर इथं वरती फिल्टरिंगचं ऑप्शन तुम्हाला दिलं आहे. फिल्टरिंग तुम्ही कशानुसार करू शकता, टाईपनुसार. टाईपचे पण 2 प्रकार आहेत, इन्कमचा पण टाईप आहे आणि एक्सपेन्सचा सुद्धा टाईप आहे. टाईम फ्रेम आहे, बिल टाईपनुसार पण तुम्ही इथे डेटा फिल्टर करू शकता, कॅटेगरीनुसार तुम्ही डेटा फिल्टर करू शकता, पेमेंट मेथडनुसार करू शकता, परत डिपार्टमेंट, युजर आणि पेमेंट स्टेटस या सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा या सगळ्या फील्ड्सनुसार तुम्ही तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्सचा डेटा इथं फिल्टर करू शकता. परत तुम्हाला हा डेटा जर डाउनलोड CSV फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर इथे तुम्हाला डाउनलोड CSV सुद्धा बटन प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या बटनवर सुद्धा जस्ट तुम्ही क्लिक केलं तर इथं जेवढा का डेटा आहे तो सगळा डेटा तुम्हाला CSV फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून मिळेल. परत तुम्हाला तुमच्याकडे समजा 100 ते 200चा इन्कम आणि एक्सपेन्सचा CSVचा डेटा आहे, पण तो तुम्हाला सिस्टीममध्ये अपडेट करायचा आहे, तर तुम्हाला इथे अपलोड CSV मधून पण बटन दिलेलं आहे. इथे तुम्ही अपलोड CSV बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथं CSVचा डेटा तुम्ही अपलोड ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे फिल्टरिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. फिल्टरिंग तुम्ही कशानुसार करू शकता, इन्कम आणि एक्सपेन्सनुसार, टाईम फ्रेमनुसार, बिल टाईपनुसार, कॅटेगरीनुसार अँड पेमेंट मेथडनुसार. परत तुम्हाला पाहायचं आहे की तुम्हाला तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्समध्ये किती TDSचा डेटा दिलेला आहे, किती पेंडिंग अमाऊंट किती आहे, पेड अमाऊंट किती आहे, एक्सपेन्सचा डेटा किती आहे आणि टोटल इन्कमचा डेटा किती आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे फिल्टरिंगच्या खाली इथे मल्टिपल बटन्स दिलेले आहेत. या बटन्समध्ये तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथं सर्व डेटा बघायला मिळतो आहे. आता आपल्या या डेटामध्ये टोटल GSTचा डेटा काहीच नाही आहे म्हणून तिथे आपल्याला 0 दिसतोय. परत टोटल TDSचा डेटा एवढा आहे म्हणून तो आपल्याला तेवढा डेटा दिसतोय. पेडचा इन्कमचा डेटा किती आहे, पेंडिंगचा इन्कमचा डेटा किती आहे,
एक्सपेन्स आणि इन्कमचा रिफंड किती आहे आणि टोटल इन्कम आपल्याकडे किती जनरेट झालेली आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिस्ट फॉर्मॅटमध्ये इन्कम आणि एक्सपेन्सच्या इथे बघायला मिळते. त्यानंतर तुम्हाला जर आता इन शॉर्टली डॅशबोर्डमध्ये तुमचा पूर्णपणे रिव्ह्यू बघायचा आहे या डेटाचा. आता इथं तुम्हाला बघायला मिळतं इन्कममध्ये काय आहे, तर डेली किती इन्कम झाले, लास्ट 7 डेजमध्ये किती इन्कम झाले, लास्ट 30 डेजमध्ये किती झाले आणि लास्ट 1 इयरमध्ये इन्कम किती झाले. सेम तसंच एक्सपेन्सचं तुम्ही फिल्टर करू शकता. सेविंगचा डेटा पण दिसतोय, पेंडिंग इन्कमचा आणि पेंडिंग एक्सपेन्सचा डेटा तुम्हाला सुद्धा इथं बघायला मिळतो. त्यानंतर तुम्ही इथं फिल्टर करून डॅशबोर्डचा डेटासुद्धा पाहू शकता. इन्कम बाय आणि एक्सपेन्स बाय हा डेटा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळते. म्हणजे लॉस किती आहे, सेविंग किती आहे, इन्कम किती आहे आणि एक्सपेन्स किती आहे, हा मंथ वाईज, इयर वाईज इथे डेटा तुम्ही डॅशबोर्डमध्ये फिल्टर करू शकता. तर ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची होती, तर पीजी सॉफ्टेकच्या इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची होती. फॉर एक्झाम्पल मीन्स काय, तर तुम्हाला स्कूल कॉलेजमध्ये किंवा अकॅडमीमध्ये तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्सचा सेपरेट डेटा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून हवा असेल किंवा तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये हा डेटा सेव्ह करायचा असेल, तर तुम्ही पीजी सॉफ्टेकचं इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यूज करू शकता. तर यामध्ये तुम्ही GSTचं कॅल्क्युलेशन पण करू शकता, TDSचं कॅल्क्युलेशन करू शकता, मंथ वाईज, इयर वाईज, वीक वाईज पण तुम्हाला इथं डेटा सॉर्ट केला जाईल आणि तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या स्कूल कॉलेजच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे इन्कम अँड एक्सपेन्सचा डेटा फिल करू शकता. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची होती, तर पीजी सॉफ्टेकच्या इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची होती. तुम्हाला जर पीजी सॉफ्टेकचं इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करायचा असेल तर तुम्ही मला 7020615206 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा SMS करू शकता किंवा sales@pjsoftech.com या नंबरवर तुम्ही किंवा या मेलवर तुम्ही मला मेलसुद्धा करू शकता. थँक्यू.